हाय गाईस, आता आम्ही गंडोला राईडला आलो. हे बघा सगळे बसले. ॲक्च्युली आमचे 6 तिकीट्स अनबुक्ड होते. आता येता येता ट्रेन ते बुक झालेले. बट ज्याच्याकडे जे तिकीट्स आहेत ना तो भेटत नाही. त्याला कॉल करतात. हाय गाईस, इथे आमचा पक्षू आणि हे इकडचे जे गाईड्स आहेत ना त्यांच्यावर असाच विश्वास नका करू. सगळे आहेत ना नुसते गंडवतात. आम्ही गंडोलाला आलोय म्हणून आम्हाला गंडवत आहेत. काय माहित काय एवढं गंडवत आहे. आम्हाला नुसता चुकीचा रस्ता सांगून टाका. अरे म्हणजे ते लोक असं सांगतात की इधर से बिकॉज त्या लोकांना त्यांची कमिशन भेटते. जर त्या आपण घोडे वगैरे घेतले किंवा टॅक्सीज वगैरे घेतले तर. आणि ते रॉंग रस्ता सांगतात मोठावाला, ज्याच्यामुळे आपण त्याच रस्त्याला जायला निघतो आणि मग आपल्याला घोड्याची गरज लागते. त्याच्यामुळे त्या लोकांना पैसे भेटतात. खूप झंझट आहे गाईज. नीट एक टुरिस्ट गाईड बघा तिकडनंच आणि त्यांच्यासोबत या. हे बघा आमचे मेंबर्स कसे. इथे सगळे लाईन आहेत. दाखवतो थांबा. थांबा आमचे पप्पा असतात. गंडोलाला येऊन तुम्हाला कसं वाटतंय? गंडोला येऊन बरं वाटतंय, पण आमची तिकीट बुक नाही झाली. आम्हाला इथे खूप गंडवलेलं आहे लोकांचे. जे गंडवला नाव आहे ना त्याचे अनुभव पूर्ण आम्हाला आलेला आहे. कारण अक्षरशः आम्हाला गंडवलेलं आहे. ज्यावेळी आम्ही गाडीतनं उतरलो, ड्रायव्हर इतका नालायक भेटला आम्हाला. त्या ड्रायव्हरला आम्ही आता नाही कटऱ्याला बोलणार. हां, आणि एवढी म्हणजे कसं तो मुद्दा म्हणा आम्हाला दुसऱ्या ठिकाणी हे करतो आणि मग तिथून चालायला लागतं. आता जवळजवळ 2 किलोमीटर पोरं चाललेली आहेत, थकलेली आहेत. बघू आता आम्ही घोड्यावर पण बसणार आहोत. नुसतं बसणार आणि फोटो काढणार. तुम्हाला कसं वाटतंय? मी आता सध्या खूप टेन्शन मध्ये आहे. या चुकी आहे ती आपलं टुरिस्ट मला आहे त्याची पण खूप चुकी आहे. बरोबर आहे प्रश्न. त्यांनी जी फसवाफसवी केली त्याला आमचे बदुआ लागेल. आम्हाला खूप जास्त त्रास भेटलाय. मला आम्ही वाट बघतोय. आमची राईड कन्फर्म झाली आहे की नाही त्याची कधी कन्फर्म होणार त्याची वाट बघत आहोत. अर्धे झालेत, अर्धे व्हायचे आहेत. हे बघा आम्ही सगळं खातोय तोपर्यंत. बघा लाईन खूप आहे. फोन काय नाही रे बाबा, शपथ शेट नंबर नाही मागू. हा तुमच्याकडे गाईज. आता आम्ही गंडोलाच्या राईडच्या लाईनमध्ये आहेत. हे बघा सगळ्यांची तोंड बघा कशी झालेली आहेत. आमचे अर्धे मेंबर्स खालीच आहेत ज्यांचे तिकीट बुक नव्हते झाले. आमचे झालेले. आता ते लोक येतील तेव्हा येतील. हे बघा सगळे कंटाळले आणि या राईड नंतर आम्ही घरी जाणार. म्हणजे संपली ट्रिप. त्याच्यासाठी अजून आम्ही त्रासलेलो आहेत. आमची मामी, हे त्याची पोरी, ही त्याची दुसरी पोरी, ही त्याचा नवरा. मामा बोल. नाही तुमच्याबद्दल चाललेलं ना म्हणून त्यांचा नवरा. आमचा मामा आहे बाय द वे गाईस. मामाचं तोंड बघ असं झालंय. मामा हसत सुद्धा नाही. मामा आजोबा आहेत आमच्या. मामा आजोबा. हे बघा सगळं आहे तिकडे. हे बघा सगळे कंटाळले. प्रॉपर बर्फाची. हां, काय सांगू तुझं? काय सांगशाल? काय नाही, जरासं नाराज आहो आम्ही ड्रायव्हरवर. कारण की आमचे 2 ड्रायव्हरने आम्हाला खरा गंडवलाय. मेंबर आमचे आले नाही. आमचा येडा बघत आहे तो. येडा बघा. बघत त्याला नाव अंगण बी येत नाही ना, त्याचा मानपान केलं असतं. आमचे पप्पा घाबरल्या. आमच्या पप्पा घाबरले. वास घेतात. आमच्या पप्पा कधीपासून गप्पच आहेत, काय बोलत पण नाहीत. पप्पा जबाबदारी असं कसं. बघा सगळे साईड आहेत ना प्राही. बघू आता पुढे जाऊन दाखवतो गंडोळाचं. हे बघा गंडोळा दिसतात का तुम्हाला? हे बघा. आणि तिकडे पूर्ण स्नो आहे आणि इकडे गंडोला राईड्स आहेत. तर तुम्हाला पुढे पण जाऊन दाखवतो. हां ते बघ. गाईस, यो गंडोला राईड जीवदानीला पण तुम्हाला भेटेल. तिथेच करून घ्या. इथं फक्त तुम्हाला बर्फ भेटेल. याच्यात त्याच्यात काय फरक नाही. फक्त इथं बर्फ ना तिथं तर डोंगराच्या मधून. इथं पैसे वाया घालण्यापेक्षा तुम्ही तिथेच जाऊन या.
बेस्ट ऑप्शन. आम्हाला पैसे जास्त आलेले म्हणून आम्ही वाया घालवतोय पैसे जरा जास्त आलेले पण आम्ही उडवायचं काम करतो. ना. ओवी, तुझं काय एक्सपिरियन्स आहे गंडोला राईडचा? बाबा जीवदानीलाच करून येणार. आता नेक्स्ट पिकनिक ओवी सांगते आपण नैनितालला जाऊ. ए बाबा नैनिताल झालं आणि त्याच्यात अजून घाटात. माझी तर इच्छा आहे आपण आउट ऑफ कंट्री जायचं. हो हो मॅम, हो. अजून माझी काय? इच्छा आम्ही साऊथला जाऊ. माझी इच्छा आहे. ओवीची इच्छा पूर्ण होऊ शकते, हिची नाही होऊ शकत गाईज. आणि माझी इच्छा आहे की आपण राजस्थान डेझर्ट एरिया करूया. मला वाटतं आपण केरळला जाऊ. हा, केरळसाठी 2 जण आलेत, ओवी आणि पप्पा. आणि तुमचं काय? तुला कुठे जायचंय नेक्स्ट ट्रिप? जायचं होतं आउट ऑफ कंट्री पण पैसे आपल्याला जायचं. मिझोराम. आणि तुला कुठे जायचंय? केरळ. चल, तुला कुठे जायचं नेक्स्ट ट्रिप? नेक्स्ट ट्रिप कुठे जायचं तुला? केरळ. चला, सगळे केरळलाच आहेत. तुला नेक्स्ट ट्रिपला कुठे जायचंय? कुठे नाही, कुठे नाही जायचं. तुम्हाला कुठे जायचं नेक्स्ट ट्रिप? उस्मानाबाद. हे कुठे आहे? तुम्हाला कुठे जायचंय? तिकडे ना तिकडे ये. हे बघा गाईज, हे बघा गंडोला. आता आम्ही जाणार आहे, मग एवढे सोनं बाकी आहेत थोडेसे. हे बघा. हाय गाईज, बघा गंडोला असं ते रोटेट होत राहतं आणि फटाफट फटाफट. दिशा, तुझा एक्सपिरियन्स सांग. माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आता काय आलोय ट्रिपला, तर एन्जॉय तर करायलाच लागणार. बघ साली डबल ढोलकी आहे गाईची. आमची ब्लॉगर चांगली आहे. ते बघा आम्ही आलेलो आहे गंडोलामध्ये. आम्ही गंडोलामध्ये आलो. गाईज चालू आहे ना? गाईज गाईज हे बघा, आता मी गंडोला जाणार. हे बघा एवढे हे बघा. घोड्यावर खूप मस्त वाटतंय. हे बघा, आमच्या पाठून केबल कार्स जातात. दॅट इज गंडोला. हे बघा, आम्ही खूप एन्जॉय करतो. हे बघा, आमचे नाना वगैरे बसले तिथे. हे बघा. हे बघ असं आंबवतात घोड्यावर घेऊन. हे बघा काहीच खाली स्नो आहे आणि आम्ही स्नोच्या वरती चाललोय. खूप वरती चाललो आम्ही. आम्हाला खूप मजा येते. इच्छा तर नुसतं फोटोच. ती आमच्या सोबत काय आहे बाई, ही आमची ओवी पाटील सुपरस्टार. हा घोडा नाही, हा खेचर आहे. खच्चर बोलतात. जाऊ दे खच्चर. हे बघा, आता स्नो दिसायला लागले काहीच खूप सारं. हे बघा, आणि हे केबल कार जातात आणि बाजूने आमच्या ते पाठचं ना, ते आमच्या पप्पाच आहे. आणि हे पूर्वी आहे. मम्मी हे बघा. आपण येताना पण गंडोला. आम्हाला आता काय चालत येणार. गाय हे बघा, छोटस गाव आहे, आधीचं खूप पहिल्याचं गाव आहे. त्यांची घरं बघा कशी आहेत गाईस. छोटा काश्मीर कशी घर आहेत बघा. आपण याच्यात राहू पण नाही शकत. धमकी थोडी दे काय इथं भलती. तू ब्लॉग घाण करते हा माझा. काय ना काय बोल. हे बघ ना खाली कसं भारी वाटतं. गाईस खालून बघायचं तुम्हाला. मारायची वाटलं तरी भारी. बर्फ आणि हे बघा पाठी बघा, आणि बर्फ दिसायला लागलेला आहे खूप, म्हणजे खूप ज्यादा. हे बघा, ही पूर्वी तिथे माणसं चालतात, ते कशी एवढे चढत असते. पूर्वी आणि हे आता. अरे बाबा. गाईस, तुम्हाला जोक समजला असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. गाईस, नो आपण त्याला फोन करू. हे बघा, स्नो 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 एवरीवेयर. ये हम पहाड़ों के बीच में पोहोचलो आपण. गाईस. आम्हाला ना एकाचं वॉलेट भेटलेलं आहे खाली पडलेला. आता त्याला कसं कॉन्टॅक्ट करू तेच आमचं हे झालंय. तर बघू आम्हाला कॉन्टॅक्ट करता येतंय का नाही त्यांना. आता आम्ही पोहोचलेलो आहे बघा. संपला गंडोला राईड. हे बघा, हे बघा, हे बघा. बघा काहीच पप्पाच आलेले आहेत. हाय गाईज, लव नीट नीट या 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 लवकर.
मस्त आम्हाला एकाचा वॉलेट भेटला. खूप पैसे आहेत त्याच्यात, खूप पैसे आहेत त्याच्यात. आता त्याला कॉन्टॅक्ट कसं करायचं तेच बघतोय. अमित पाटील नावाचा आहे. काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर व्ह्यू बघा किती भारी आहे. पूर्ण स्नो आहे. आम्हाला आधी पण स्नो भेटलेला बट एवढा स्नो नव्हता. आता बघ आम्ही खाली उतरतोय मध्ये जायसाठी. फुल स्नो. आम्ही एवढा एक्सपेक्ट नव्हता केला. मला तर वाटलेलं की आम्ही ऑफ सीझनला चाललोय तर आम्हाला स्नोच नसेल. बट खूप जास्त स्नो भेटला आम्हाला. हाय होते आमचे एक्सपेक्टेशन्स खूप लो होते. सॉरी इंग्लिश बघा. वरती अरे भरोसा पण नाही केला, एवढा स्नो आहे. तेच ना. खूप म्हणजे खूप स्नो भेटला आम्हाला. हे बघा वाव. आणि इकडे काहीतरी मस्त आहे असं भारी वाटतंय बघा. स्नो आल्यावर तरी पण आपण त्याच्या आतमध्ये जाऊ शकतो. खूप चांगलं आहे. बट इथली लोक थोडी येडेत. म्हणजे पूर्ण सगळे नाही, थोडे थोडे. ते बघा आता आम्ही स्नोमध्ये आलो आहे. खूप भारी वाटते. मला तेवढी थंडी नाही वाजत आहे बट खूप मस्त वाटते. तिथे स्नो बाईक्स वगैरे तर फुल भारी चालवतं ते बघा. सेकंड पेज आहे. भारी मज्जा येते. खूप मस्त वाटतंय. ट्रिप वसूल झालेली असं वाटतं. गाईज आता आम्ही इकडे स्कीइंग करायचं बघतोय कसं आहे. ये देखो इसके साथ टीचर है, देखो कैसे लेके जा रहा है. करा सुबी बाटलीमध्ये लॉक केलं तर काय ग तुम्ही केलं. वाटलं तुला कपडा लावला, तुला गिद्दी चालवला. समजतंय आपण त्याला खेळूया. बोलू नको, बोलू नको. तुझा तुझ्या ऐकायचं. हाय गाईज, हे बघा आम्ही आता घरी पोचलोय. आमच्या घरी वेलकम लिहिलंय पण पूर्वीच लिहिलंय वेलकम. पूर्वीचं एकटीचंच वेलकम आहे, आमचं नाही. हे बघा मोडप्पा इथे टीव्हीच बघतायत. या लोकांना पूर्वी आल्याची खुशी झाली. आमचं काहीच नाही. आमचे मोडप्पा अजून टीव्हीच बघतात. त्यांना काही खुशी नाही, गम नाही, काय नाही. बघा आम्ही बॅग आता मम्मी पप्पाचं येतात. हे बघा आमच्या मम्माने आम्हाला स्पेशली, मला हे आवडतं ना शेव, ते आमच्या मम्माने माझ्यासाठी बनवलंय. हाय बोल मम्मा. हाय. बघ आता आमच्यासाठी पूर्ण जेवण वगैरे म्हणते. पप्पासांचा उपवास आहे म्हणून त्यांना साबुदाण्याचे वडे वगैरे, हे फणसाच्या बिया. हे बघा आमची मम्मा, ती खूप खुश झाले आम्ही आलोय म्हणून. तिला आमची खूप आठवण येत होती वाटतं. अरे बस 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 बस. काय गाईस.